पण मुंबई महापौर पदाची सोडत वादामध्ये सापडली। ठाकरे गटाचे आरक्षण श्रेणीवरती आक्षेप घेण्यात आलेले आहेत। मुंबई महापौर पदाची सोडत ही वादामध्ये सापडली। काल ही सोडत जाहीर झाली आणि अखेर ही सोडत वादामध्ये सापडली। दरम्यान ठाकरे गटाचे आक्षेप आणि त्यावर भाजपची उत्तरं काय काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ठाकरे गटाने आक्षेप घेतला, ठरवून आरक्षण सोडत काढली, तर भाजपने उत्तर दिलं, नियमानुसार आरक्षण सोडत निघाली। अनुसूचित जमातीची चिठ्ठी का नव्हती असं ठाकरे गट म्हणतंय, तर त्यावर भाजप असं म्हणतंय की बीएमसी मध्ये अनुसूचित जमातीचे 2च प्रभाग आहेत। आक्षेपांना समाधानकारक उत्तर नाही असं ठाकरे गट म्हणतंय, तर भाजप असं म्हणतंय की नियमांचा अभ्यास करा, उत्तर आपोआप सापडेल। ओबीसी यायला पाहिजे, तो ओबीसींवर अन्याय केलाच। तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे, आता त्यांनी नियम बनवला, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब 3 असायला पाहिजे, मगच म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्राइबचे आमच्याकडे 2 उमेदवार आहे, तिथे तुमचा बृहन्मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो। याचा अर्थ लॉटरी ठरवून केली, म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया याचा आम्ही धिक्कार करतो। एसटीचं जेव्हा आरक्षण काढलं, आपण एसटीचं एक आरक्षण काढलेलं आहे आणि ते कल्याण डोंबिवली हे मिळालेलं आहे। त्याच्यात नियम असा होता की ज्या महानगरपालिकेमध्ये 3 सीट आहेत तिथेच आपण एसटीचं आरक्षण काढू शकतो। त्याप्रमाणे आपल्याला आपण 4 शहरांमधनं ती चिठ्ठ्या टाकल्या आणि एक आरक्षण एसटीचं काढलेलं आहे। त्याचप्रमाणे आपण एससीचं आरक्षण काढलेलं आहे, त्याच्यामध्ये 3 महानगरपालिकेमध्ये एससीचं आरक्षण होतं आणि 3 महानगरपालिकेतल्या 2 महानगरपालिकेमध्ये महिलांची चिठ्ठी काढलेली आहे। सगळ्यात पहिले त्या लोकांनी सांगितलं 3 किंवा अधिक जर एसटी सीट्स असतील तरच एसटीचा महापौर बसू शकतो। हे रूल पहिले आम्हाला कोणाला सांगितलं नाही किंवा आधी पहिले कोणी कधी डिक्लेअर केलं नाही, ठीक आहे। त्याच्यानंतर आता 2 वेळा ओपन कॅटेगरी मध्ये मुंबईचे महापौर बसले, ठीक आहे। तर मग आता जर ओबीसी तुम्ही रोटेशन वाईज काढले तर मग मुंबई त्याच्यामध्ये का नाही? आक्षेप घेणाऱ्यांचा अभ्यास पूर्ण नाही असं मला वाटतं। त्यांनी नियमांचंही वाचन केलं नाही, नियम समजूनही घेतले नाहीत आणि प्रक्रियाही समजून घेतलेली नाहीये। या ठिकाणी अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या सर्क्युलरच्या रूल नंबर 3(1) या 3/1 नियमामध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये किमान 3 नगरसेवक जर एसटी कॅटेगरीचे असतील तरच एसटीचं आरक्षण हे महापौराला लागू केलं जाऊ शकतं। आता आम्ही आमच्या पक्षाशी बोलो, पण या चॅलेंज मध्ये सत्ताधाऱ्यांच्या माइंडेडला बघून काढलेली लॉटरी सिस्टम आहे, याचा आम्ही धिक्कार करतो। या लोकांनी ओबीसी वर अन्याय केलाय, या लोकांनी अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातींवर पण अन्याय केलाय। मुंबईमध्ये तुम्ही कोण ठरवणार आहे? मग आधी डिक्लेअर करायचं होतं की 4 पाहिजे 5 पाहिजे तर काढू, तुम्ही आता सांगता की 3 नाही म्हणून आम्ही करत नाही, मग 2 तर आहेत ना, काढायची होती। आरक्षणाची सोडत हा प्रक्रियेचा भाग असतो आणि त्या प्रक्रियेमध्ये जे काही आरक्षण सोडत झाली ती कायद्यानुसार, परंपरेनुसार, नियमानुसार झाली आहे आणि आता नियमानुसार महायुतीचा महापौर मुंबईत बसेल, वाजत गाजत बसेल, मुंबईकरांच्या आशीर्वादाने बसेल, मराठी माणसाच्या सेवेसाठी बसेल, संपूर्ण मुंबईच्या विकासासाठी बसेल, महायुतीचा महापौर डौलाने बसेल। आज आरक्षणाची सोडत निघालेली आहे, कसं पाहताय या प्रक्रियेकडे? काही ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे स्वतः। मी पाहण्यापेक्षा मला वाटतं लोकांनी पाहिलेलं आहे, ती सोडत खरंच काय सोडत होती की काय पकडत होती हे तुम्ही ठरवायचं। आणि हे खरोखर
एकदम फ्री अँड फेअर झाले का, हा देखील प्रश्न मनात उगवतोच ना. शिवसेनेने काय काम करावं याच्याबद्दल जो धडा माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिला होता, उदाहरणार्थ लोकांना मदत करणं, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, ही जी भूमिका आहे ती भूमिका तंतोतंत उत्तम रीतीने माननीय एकनाथजी शिंदे साहेब निभावत आहेत. आणि कोणी काही आरोप केले, किती अपशब्द वापरले तरी कामातून मी उत्तर देणार, हे जे एकनाथजी शिंदे सांगतात ते मला फार महत्वाचं वाटतं.